आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, अध्यक्ष महोदय, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला, काही ठिकाणी आंदोलनं सुरू झाली, काही ठिकाणी उपोषणं सुरू झाली, त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली। या बैठकीनंतर ज्यांनी उपोषण केलं होतं जरांगे पाटील, त्यांचं उपोषण देखील सोडवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी आमचे सहकारी मंत्री आम्ही गेलो होतो। आणि त्यानंतर आपण पाहिलं की जी मागणी होती, कुणबी प्रमाणपत्र, ज्या नोंदी आहेत कुणबी नोंदी, त्या कुणबी नोंदी जो आपला GR आहे, आपला कायदा आहे, आपला नियम आहे, आणि ज्यांचे पुरावे मिळाले त्यांना जुन्या नोंदी ज्या आहेत त्या मिळाल्या, त्याला कुणाचाही विरोध असण्याचं काम नाही, विरोधही नाहीये, कारण हा कायदा, हा नियम हा पूर्वीपासून आहे आणि 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे। आणि म्हणून सभागृहात देखील सर्व सदस्यांनी तशीच एक समान भूमिका घेतली आणि मांडली देखील। आणि कुणबी दाखले देण्याबाबतचा जो काही GR जुना आहे, परंतु काही ठिकाणी ते दाखले दिले जात होते, काही ठिकाणी दाखले मिळत नव्हते, आणि मग ते दाखले मिळावे म्हणून ती प्रक्रिया देखील आपण सुरू केली। आणि त्या बाबतीमध्ये काही मतमतांतरे असू शकतात, परंतु मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की OBC किंवा अन्य कुणाच्याही, आम्ही वारंवार सांगतो की इतर कुणाचं काढून एका दुसऱ्या समाजाला द्यायचं अशी भावना, भूमिका सरकारची बिलकुल नाही, विजयराव। आणि म्हणून मगाशी म्हटलं आपण नव्हता, OBC किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा सरकारचा शब्द आहे, आमचा शब्द आहे, तो आम्ही पूर्ण करणार।